नाशिक, पुणे, सातारा, रायगडला उद्या पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई महानगराला उद्या ऑरेंज अलर्ट जारी. सोसाट्याचे वारे वाहण्याचाही इशारा. पुढचे 3 ते 4 दिवस मुंबई, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस बरसणार. 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी. नागरिकांनी सतर्क राहण्याचं हवामान तज्ज्ञांचं आवाहन. मुंबई, लोणावळा, ठाणे, नवी मुंबईसह रायगड आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी. कोकणात पावसाचं थैमान. रायगडमधील 3 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, तर नागोठणे शहरामध्ये पुराचं पाणी. चिपळूणमधील बाजारपेठा जलमय, तर रत्नागिरीमधील जगबुडी नदी सुद्धा इशारा पातळीवर. मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळलं. ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची माहिती. एनडीआरएफ, अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू. जोरदार वादळी पावसामुळे मुंबईमध्ये झाड कोसळून 3 मृत्यू. चेंबूरमधील स्कूल बस दुर्घटनेनंतर कुर्ला कमानी नौपाडा परिसरामध्ये झाड कोसळून एका वृद्धाचा, तर आरे कॉलनी परिसरात एका 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत. महापौर रील स्टार. रीलवरून कामं होत नाहीत. किशोरी पेडणेकरांचा ऋतू तावडेंना टोला, तर मी रील स्टार की रिअल स्टार मुंबईकर ठरवतील, तावडेंचा पलटवार. अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार. दादरमध्ये रामरक्षा आंदोलन. ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हनुमान मंदिर परिसरात महाआरती. मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची इथे उपस्थिती. उद्धव ठाकरेंना शेवटी राम आठवला. रामाचा मार्ग सोडल्यामुळे त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. फक्त आज नव्हे, ठाकरेंनी रोज रामरक्षा म्हणावी, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. राम मंदिरातील अर्पण केलेल्या वस्तूंची चोरी अत्यंत वेदनादायी. प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक असावा. दोषींवर कठोर कारवाईची शिक्षा व्हावी. राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार गोविंदगिरी महाराजांची मागणी.